ठीक है, हमको भी हमारी जान प्यारी है। हॅलो बॉईज, गुड मॉर्निंग. तर आता मी आहे पुण्यामध्ये. इथून चाललेलो आहे अहिल्यानगर. एक दुसऱ्या वेळेस सांगेनच. तर चला करूया आपल्या राईडची सुरुवात. आणि हे आहे माय वाईफ. तर आधी गाडी आपण बाहेर काढून घेऊया. आणि इथून आता आपण अहिल्यानगरला चाललेलो आहोत. मे बी ट्रॅफिक लागणार नाही आपल्याला, कारण हा नेहमी जातो मी 6 वाजता. असे U-टर्न. मी 6ला निघलो तर नेहमी 7:30 पावणे 8 पर्यंत पोहोचायचो, 1.5 तासामध्ये. तुम्ही म्हणत असता इथेच तर जायचं अहिल्यानगरला, 1-2 तासामध्ये पोहोचेल. पण ऍक्च्युली खरं कारण एवढ्या लवकर जाण्याचं की तिथं जाऊन मला लॅब ओपन करायची आहे. आज कोणी नाहीये तर मलाच ओपन करावी लागेल. तर लॅब आपण नेहमीप्रमाणे 8:30लाच उघडतो. तर इथून जाऊन फ्रेश होऊन परत लॅबला यायचं म्हणजे थोडस लेट होईल, त्याच्यामुळे आज लवकरच निघलोय. मे बी माईक मध्ये हवेचा आवाज तर येणारच आहे, कारण हेल्मेटची काच ओपनच ठेवली आहे. कारण मी सगळी ती ब्लॅक करून घेतलेली आहे. सगळ्यात मोठी चूक आहे माझी, ती काच मी चेंज केली. कारण रात्री प्रवास करताना त्या काच मधून मला काहीच दिसत नाहीये. मला असं ओपन ठेवूनच जावे लागते काच. खरं सांगायचं ना तर हेल्मेटचं वजन 1.5 kg होता. तर हे ऍक्सेसरीज लावल्यापासून ना थोडस हेवी झालंय, असं मानेवरती थोडासा दबाव येतोय. आता आपण खराडीमध्ये पोहोचलो. पेरण्यामध्ये आलो आपण, तेव्हाच ट्रॅफिक लागलंय. एवढं काही नाहीये, 2 मिनिटात निघू आपण या ट्रॅफिक मधून. सुरक्षित अंतर ठेवा, ठीक है ना? ठीक है, हमको भी हमारी जान प्यारी है. लेट्स गो.
घेताना सावकाशच घ्या, कारण इथे छोटा टर्न आहे हा. कारण माहिती झालाय तसा थोडा रस्ता. तर अहिल्यानगरला जात असताना हा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे ना, तर आपण घेतलेलं आहे नवीन काही ॲक्सेसरीज गोप्रोसाठी. तर त्याचा एक डेमो म्हणून हा ब्लॉग बनवत आहे आणि माझी पण प्रॅक्टिस व्हावी बोलण्याची त्याच्यासाठी. ओ शिट. आणि तर बघूया माईक कसा आहे, काय आहे. दिस इज अ सुपा आणि हे गतिरोधक खूप मोठे. अरे आज अजून तर गर्दी काहीच काय नाही झाली. आणि इथले हार बघा तुम्ही, हे बघा गर्दी आता तरी कमी आहे, पण थोड्या वेळानं बघा तुम्ही, किंवा रात्रीची तुफान गर्दी असते इथे. नाही असं खाली नाही यायचं. कुठला हरलेला हा एकदा हरला की मला 150 रुपये खर्च करावा लागतो. मी इथं झोपून राहणार थोड्या वेळ. आता कैसे लग रहा है? अच्छा अच्छा अच्छा. साठी त्याला अलीकडूनच थांबावं लागेल. अलीकडे जाण्यासाठी तर ती पॅच नाहीये. आता इथे गतिरोधक तर काय बनवलेत ना भाई, किती छोटे आहेत ना. हा फोन एवढा हॉर्न देतोय ना मग. हे जे दिसतंय तुम्हाला ते आहे केडगाव. इकडे आतमध्ये कधी गेलो नाहीये मी, पण आलेलो आहे केडगाव मध्ये. मित्र वगैरे राहतात. तर ब्रिजला सुरुवात होतीये आणि इकडे शिल्पा गार्डन आहे. सायकलवाला आलता माझ्या अंगावरती. आपण ब्रिज वरूनच चाललेलो आहोत, कारण आपल्याला टीवाय DSP चौकातून पुढे जायचंय. केसेस पाहायला मिळतात इथे ऍक्सिडेंटचा केस पाहायला खूप मिळतात.
आणि त्याचमुळे इथे गतिरोधक पण खूप मोठाले बनवलेले आहेत. आणि ह्या टर्नला तरी असं काही नाही, पण त्या तिकडनं येणाऱ्या टर्नला खूप केसेस पाहायला मिळतात, कारण वरून गाड्या खाली पडलेल्या आहेत. मग कशा पडतात ते माहित नाहीये, पण खाली गाड्या पडतात चौकामध्ये. आणि हा ब्रिज संपतो इथेच. पुढे कोटला स्टँड आहे. आता आपण फायनली पोहोचलोत सावेडी मध्ये. आणि बघू, भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये. पुढची सिरीज येणारच आहे. व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत, त्यावेळेस माईक नव्हता तर तसं बोलणं झालेलं नाही, फक्त शूट करून आलेलो आहे. ते पावसाळ्यामध्ये गेलो होतो, त्यानंतर कुठे झालो ना, राजगडचा ब्लॉग केला. त्या अगोदरचे असे खूप ब्लॉग्स आहेत, पण ते एडिट करायला जास्त वेळ लागतोय, कारण मला इथे येऊन बोलणं फार जड जात आहे. ती सिरीज मला वाटतं ह्या ब्लॉगच्या नंतर मी करेन सुरू तिला, कारण बऱ्यापैकी कंप्लीट केलेली आहे. आणि आपला पेट्रोल पंप आपला म्हणजे माझा बी नाहीये, मी सगळे फ्युल्स नायरावरूनच टाकतो, कारण इथे लॅब पण जवळ आहे, रूम पण जवळ आहे. माहित नाही आता आवाज कसा आलाय, कसं रेकॉर्ड झालंय, काय झालंय, पण चेंजेस तर करावेच लागणार 100%. कारण हेल्मेट खूप हलतंय, कारण वायरिंग जाणवतात डोक्याला, आणि हेल्मेट पण खूप हलतंय. काय झालंय काही कळत नाहीये. मला असं वाटतं की वायरिंग थोडं साईडनेच टाकावं, कुशन काढून पुन्हा. तर आता आपलं तुम्हाला आलोच तर इथे लॅब पण दाखवतो कुठे आहे. श्रीराम चौक, तिथून टर्न घ्यायचंय डाव्या साईडला. म्हणजे आपण पोहोचू एकविरा चौकामध्ये. आपण आहोत एकविरा चौक मध्ये. तर एकविरा चौक मधून उजव्या हाताला टर्न घ्यायचा, म्हणजे तो रस्ता तपोवन रोड कडे जातो, आणि इथेच आपली लॅब आहे. जरी कोणाला काही टेस्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. इथे आहे आपली लॅब, वर्धमान पॅथॉलॉजी लॅब.